पंजाबमधील स्वयंघोषित मेरा येसू येसू फेम फादर बाजिंदर सिंग याला मोहाली कोर्टाने 2018च्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। बाजिंदर सिंग जालंधर मधील ताजपूर येथे द चर्च ऑफ ग्लोरी अँड विजडम आणि मोहालीतील मांजरी येथे 2 चर्च चालवतो आणि स्वतःला प्रेषित बाजिंदर बनवतो। मोहाली न्यायालयाने बलात्कार प्रकरणात आज मंगळवार 1 एप्रिल रोजी बाजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणातील शेवटची सुनावणी 28 मार्च रोजी झाली होती। सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने बाजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलंय। हा बलात्काराचा खटला 2018 सालचा आहे। पीडितेच्या म्हणण्यानुसार ती गेल्या 7 वर्षापासून न्यायासाठी न्यायालय आणि पोलीस ठाण्याचे चक्रा मारत आहे। पीडितेने दावा केला की तिच्यासारख्या इतर अनेक महिलांचे फादर बाजिंदर सिंगने शोषण केलं होतं। पीडितेने दावा केलाय की बाजिंदर सिंग धर्माच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवत होता। धर्मांतरासाठी बाजिंदर सिंगला बाहेरून हवाला मार्गे पैसेही मिळाले। फादर बाजिंदर सिंग विरुद्धच्या बलात्कार प्रकरणात तक्रारदार पीडितेने म्हटलंय की स्वतःला फादर म्हणवणारा बाजिंदर हा एक राक्षस आहे आणि त्याला किमान 20 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे।